नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वाढत्या उन्हामध्ये तुमच्या कोंबड्यांचं वजन कमी भरतंय का? पिल्लांची वाढ हळूहळू होतीये का? अंड्यांची टरफलं कमजोर आहेत का? आणि या सगळ्याचा फटका तुमच्या खिशाला बसतोय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आपण या कोंबड्यांना आणखी खाद्य देत बसतो किंवा इंजेक्शन देत बसतो, अर्थात तेही महत्त्वाचं असतं. पण तुमचं कुक्कुटपालनातलं उत्पादन कमी होण्यामागे हवामान बदल हे कारणही असू शकतं. कारण आत्ताचं हवामान पहिल्यासारखं नाही राहिलं. कधी भयंकर उष्णता, कधी दुष्काळ, तर कधी पूर. वातावरणातले सततचे बदल हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. पण मग आपण यावर आपल्या स्तरावर काय करू शकतो की कोंबड्यांचं आणि पिल्लांचं आरोग्य राखलं जाईल आणि आपलं उत्पन्न अबाधित राहील, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपण थोडं अजून समजून घेऊ की या हवामान बदलाचे कुक्कुटपालनावर काय परिणाम होतात ते. आरोग्य बिघडतं म्हणजे काय होतं, तर उष्णतेच्या ताणामध्ये कोंबड्यांमध्ये मज्जासंस्थेची क्रिया वाढते. त्यामुळे रक्तातील साखर, श्वसनाचा वेग, स्नायूंचा ताण आणि मज्जासंस्थेची संवेदनशीलता वाढते. त्याबरोबरच त्यांच्या हार्मोन्समध्येही फार बदल होतात आणि ही उष्णता जास्त वाढते तेव्हा ग्लुकोज निर्मिती, हृदयाचे विकार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे पचनसंस्थेचा त्रास होतो. तसंच कोंबड्यांच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि टरफलं कमजोर होतात आणि ह्या अंड्याच्या उद्योगांसाठी फार गंभीर प्रश्न बनतो. याशिवाय पिल्लांना तर या वातावरणाशी जुळून घेणंच कठीण होतं. फार उष्णता असते तेव्हा कोंबड्या वाढीपेक्षा स्वतःचं आयुष्य टिकवणं महत्त्वाचं मानतात. त्यामुळे त्यांची हवी तशी वाढ सुद्धा होत नाही. मांसाची गुणवत्ता कमी होते. त्यातल्या त्यात त्या जास्त उष्णतेमध्ये कमी खाद्य खातात. त्यांची मरतूक होते, रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे एकूणच कोंबड्यांचं उत्पादन कमी होतं आणि याचा फटका आपल्या खिशाला बसतो. पण काळजी करू नका, तुम्हाला सांगितल्यासारखं आपण यावर उपाय करून हे परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो. पहिले तर आपल्याला हवामान बदलासाठी कोंबड्यांच्या शेडवर काम करावं लागेल. म्हणजे काय करायचं, तर आधुनिक पद्धतीने शेडची उभारणी करायची आहे, ज्यामध्ये तापमानाचं नियंत्रण करता येईल, खेळती हवा ठेवता येईल अशी रचना करायची आहे. कारण शेडची योग्य बांधणी उष्णता, आर्द्रता आणि हानिकारक वायू कमी करून आरोग्य आणि उत्पादन क्षमता वाढवू शकतो. आणि हवा खेळती राहिल्यामुळे संसर्ग आणि श्वसनाच्या आजाराचा धोका कमी होतो. आता तुम्ही म्हणाल, ही शेडीची योग्य बांधणी म्हणजे काय? तर शेडीची दिशा पूर्व पश्चिम असावी. त्याबरोबर भिंतीची रुंदी 12 मीटर, उंची 2.1 मीटर आणि दरवाजे 15 ते 30 मीटर अंतरावर असावेत. सोबत शेडचं छप्पर हे स्वच्छ, पांढरं किंवा हलक्या रंगाचं आणि उन्हाला परावर्तित करणारं असावं. यामुळे शेड थंड राहतं आणि निवाऱ्याभोवती पाणी बाष्पीकरण पॅनल्स लावल्याने आजूबाजूचं तापमान कमी होण्यास मदत होते. तर लेअर कोंबड्यांच्या त्वचेवर बाष्पीकरण केल्याने उष्णतेचा ताण कमी करण्यास मदत होते. यामध्ये स्वयंचलित प्रणाली सुद्धा फायदेशीर ठरते, पण यासाठी खर्च आणि देखभाल जास्त करावी लागते. त्यामुळे कमी संसाधनं असलेल्या देशांसाठी नैसर्गिक वायुविजन सुविधा योग्य ठरते. साध्या प्रणालीचा वापर करून कमी खर्चात निवाऱ्यातलं वातावरण नियंत्रित ठेवू शकतो आणि उत्पादन क्षमता वाढवू शकतो. यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मिस्टर फॉगर स्प्रिंकलर्स वापरू शकतात. हे सगळं करूनही कोंबड्यांची सतत आरोग्य तपासणी करावी. त्यामुळे उष्णतेशी संबंधित असलेल्या समस्या लवकर लक्षात येऊन त्यांच्यावर उपचार करणं सोयीचं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.